रुग्णांकडून केवळ 10 रुपये फी घेणं डॉक्टरला कसं काय परवडू शकतं याचं अनेकांना आश्चर्य वाटू शकतं. पण डॉक्टर नूरी परवीन यांनी ते शक्य करून दाखवलंय. చిన్న చిన్న పిల్లలు 10 రూపాయలు తీసుకొచ్చి మేడం मेरी भान को बुखार है देखो मैडम अंटर. मॅडम, माझी बहीण तापाने फणफणली आहे, प्लीज तिला बघा. लहान मुलं माझ्याकडे हातात 10 रुपयाची नोट घेऊन आली होती. त्यांना उपचार देताना खूप बरं वाटलं. अनेकदा आपल्यापैकी अनेकांना सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे सरकारी हॉस्पिटल्समध्ये जावंसं वाटत नाही आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये जायलाही भीती वाटते. त्यामुळे काही जण अवैध डॉक्टरांकडे जातात आणि त्यांनी दिलेली स्टेरॉइड सारखी औषधं घेतात. त्याचा घातक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. ఓపీ ఫీజు తగ్గించగలను, సో ఓపీ ఫీజు తగ్గించేసా. आंध्र प्रदेशच्या कडप्पामध्ये डॉक्टर नूरी परवीन प्रसिद्ध आहेत. डॉक्टर परवीन यांनी कडप्पाच्या एका खासगी मेडिकल कॉलेजमधून MBBS केलं. अच्छी बात है ना, शुक्रिया. त्यानंतर याच शहरात त्यांनी आपली वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. विशेषतः झोपडपट्टीतील लोकांसाठी त्या काम करू लागल्या. मी MBBS डॉक्टर म्हणून त्यांच्यासाठी उपलब्ध असेल तर माझी फी नक्कीच कमी करू शकते. त्यामुळे मी नाममात्र फी घ्यायला सुरुवात केली. जिथे आपल्याला बरं वाटेल तिथे राहिलं पाहिजे. मला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथेच मी राहते, हीच माझी मानसिकता आहे. मी इथे लोकांशी जोडली जाते. तुम्ही इथला परिसर पाहिलात तर लक्षात येईल की इथे ग्रामीण आणि शहरी दोन्हींचं मिश्रण आहे. मला इथले डॉक्टर्सही माहिती आहेत. मी दुसरीकडे कुठे राहिले असते तर मला माझ्या वडिलांवरून किंवा आजोबांवरून ओळखलं गेलं असतं. నన్ను నేను ప్రూవ్ చేసుకోవాలని ఇక్కడ ఉండిపోయాను. कोविडमुळे लॉकडाऊनच्या काळात अनेक खासगी रुग्णालयं बंद होती. तरीही डॉक्टर नूरी यांनी गरिबांसाठी वैद्यकीय सेवा देणं सुरूच ठेवलं. सुरुवातीला मला वाटलं होतं की मी क्लिनिक सुरू केलं तर माझ्या करिअरमध्ये अडथळे येतील. आजूबाजूला कॉर्पोरेट हॉस्पिटलचा दबदबा असताना ती भीती बाजूला सारून मी क्लिनिक सुरू केलं. मला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करायचं होतं, ज्याची फी फक्त 10 रुपये असेल. आता मला मानसोपचारशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. సైకియాట్రీ చేయాలని ఉంది. त्या म्हणतात की माझ्यामुळे एकाला जरी प्रेरणा मिळाली तर त्यातूनच मला खरा आनंद मिळेल. मी माझ्या वडिलांना या क्लिनिक आणि 10 रुपयांच्या फी बद्दल आधी सांगितलं नव्हतं. पुढे यात यश आल्यानंतर मी त्यांना सांगितलं. त्यांना मी 10 रुपयांच्या फी बद्दल जर आधी सांगितलं असतं तर त्यांना भीतीच वाटली असती. माझं कौतुक होत असताना मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता. अनेक संस्थांमधून लोक मला भेटायला येतात. अनेकांना माझ्याकडून प्रेरणा मिळते असं ते मला सांगतात. आपल्याला माहिती आहे की जन्म आणि मृत्यू अटळ आहे. जे काही मिळवायचं आहे ते याच आयुष्यात मिळवायचं आहे. लहानपणापासून माझं हेच ध्येय होतं. मी जेव्हा पुस्तकं वाचायचे तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारायचे, माझं नाव इतिहासात कधी नोंदवलं जाईल. तेच माझं ध्येय आहे. నా పేరు ఎప్పుడు వస్తుందా అని నా గోల్ ఇది.